मिनिटं या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी सांगू इच्छितो की आज देशाच्या पंतप्रधानांची सभा झाली आणि काल परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली। दोन्ही ठिकाणी खोट्या घोषणांचा पाऊस या ठिकाणी पाडला गेलेला आहे। विशेषतः मराठवाडा आणि संभाजीनगरच्या विकासाच्या विषयी ज्या गोष्टी झाल्याच नाही त्या सांगितल्या गेल्या। असं सांगितलं गेलं की मराठवाडा वॉटर ग्रीड या मराठवाड्यामध्ये पूर्णपणे दुष्काळ हटणार आहे आणि आम्ही मोठी योजना आणणार आहे। मी साहेबांना सांगू इच्छितो की मागच्या वर्षी एक मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। मराठवाड्याच्या विकासासाठी 46,000 कोटी रुपये सिंचनाला द्यायचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीने घेतला होता, परंतु तब्बल 1.5 वर्ष झालं याच्यासाठी 1 रुपया सुद्धा निधी अजूनही सरकारने दिलेला नाही। आज वेगवेगळ्या ठिकाणी जलयुक्त शिवार वगैरे घोषणा सांगितल्या गेल्या। भर पावसाळ्यात या संभाजीनगरात 700 टँकर चालू होते। आज या महानगरपालिकेचं जे समांतर जलवाहिनीचं काम आहे ते खऱ्या अर्थानं आपल्या हाताने आपल्या शुभ हस्ते सही झाली होती आणि 1680 कोटी रुपयाची योजना या संभाजीनगर शहरासाठी मंजूर केली होती। कोविडच्या काळामध्ये आपण भूमिपूजन केलं होतं, परंतु आपण मुख्यमंत्री असताना हे काम वेगाने झालं, परंतु नंतर हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर अजूनही काम रेंगाळलेलं आहे आणि अजून 1-1.5 वर्ष काम होऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। या संभाजीनगराचे महापौर 2-3 महापौर या व्यासपीठावर आहे। नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपेत, ज्या शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस 2 दिवसाला आणि 3 दिवसाआड पाणी मिळत होतं। आता या संभाजीनगरला 9 दिवसाआड पाणी मिळतं। खरं आहे का खोटं आहे? 8 दिवसाला 9 दिवसाला पाणी मिळतं अशा प्रकारची स्थिती आहे। देवेंद्र फडणवीसांनी या मराठवाड्याच्या विकासाच्या छोट्या घोषणा केल्या, परंतु या मराठवाड्यामध्ये साईचं सेंटर येणार होतं, विभागीय सेंटर। हे साईचं सेंटर नागपूरला त्यांनी घेऊन गेलं। या ठिकाणी आर्किटेक्चर स्कूल करण्याचं अभिवचन दिलं होतं, हे सुद्धा नागपूरला झालेलं आहे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो इथं ऑरिक सिटीच्या विषयी काही घोषणा झाल्या, परंतु गुजरातमध्ये अशी ढोलेरो सिटी आहे। या ठिकाणी अनेक योजना आणल्या जातात, परंतु संभाजीनगरच्या ऑरिककडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं। अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने या मराठवाड्याचा विकासाचा पाण्याचा प्रश्न होता, या सरकारने कोणत्याही याच्यासाठी 1 रुपया सुद्धा निधी दिलेला नाही अशा प्रकारची स्थिती आहे। या मराठवाड्यामध्ये आज पूर्ण जर राज्याचा विचार केला तर 7,274 शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहे। या सगळ्या आत्महत्या खऱ्या अर्थाने या सरकारच्या दुर्दैवी कामकाजामुळे होत आहे। आज या ठिकाणी जे उमेदवार त्यांनी उभे केलेले हे जर बघितले तर मला असं वाटतं सगळे उमेदवार एकाचड एक नग ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे नग आहे। एकाच्या दारूच्या दुकान आहे, एकाचं मुंबईच्या शहरामध्ये 72व्या मजल्यावर घर आहे। 72व्या मजल्यावर घर आहे, जे सर्वसामान्य माणूस घेऊ शकत नाही। मुंबईमध्ये 72व्या मजल्यावर घर आहे आणि वाटतं राजू शिंदे या 72व्या मजल्याला खाली जमिनीच्या खाली 72 मजले नेल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आज या मध्यमध्ये सुद्धा काही लोकांना तिकीट दिलं आणि आज गद्दारी केली। यांच्या मनात पाप होतं, आज त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला। काही वर्तमानपत्रांना फार खात सुटलेली आहे। माझ्याकडे यादी आहे, या मागच्या 1 महिन्यामध्ये शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे 1812 पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला। 1812। आणि आज सुद्धा अनिल भैया चौडिया हे भारतीय जनता पार्टीत होते, सुनील शिंदे भारतीय जनता पार्टीत होते, विजू चव्हाण हे अजितदादाच्या पक्षात होते आणि फिरोज पटेल हे सुद्धा शिंदे गटामध्ये होते। आणि हे सगळे आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करायला आलेले आहे। ही संभाजीनगरची महानगरपालिकेची योजना साहेब आपल्या हाताने मंजूर झालेली आहे। आपण त्यावेळेस महानगरपालिकेचा 812 कोटीचा वाटा सरकारने तुमच्या सरकारच्या खाली नेतृत्वाखाली उचलण्याचा वायदा केला होता, आपण उचलणार होतो। परंतु आज या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसताना 812 कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन घेतलं जावं अशा प्रकारचा सरकारचा आग्रह आहे। थोडक्यात सांगण्याचा मुद्दा आहे, मराठवाडा असेल संभाजीनगर असेल, या सरकारने पूर्णपणे, या गद्दारांच्या सरकारने, भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांनी याच मैदानावर याच ठिकाणी भाषण केलं होतं। आपण या जिल्ह्यातले 9चे 9 आमदार निवडून दिले होते। यावेळेस सुद्धा हे 9चे 9 आमदार आपल्याला निवडून द्यायचे, कारण खऱ्या अर्थाने या गद्दाराचं तोंड आपल्याला फोडायचं आहे।
कोणी जातीवर मतं मागतील, कोणी धर्मावर मतं मागतील, शिवसेना खऱ्या अर्थानं या विकासासाठी, या संभाजीनगरसाठी, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या संभाजीनगरसाठी 2,500 कोटी रुपये दिले होते. 2,500 कोटी रुपये, त्यातले 1,200 कोटी रुपयाचं काम सुरू झालं होतं. पैठणची उपसा जलसिंचन योजना ब्रह्मगव्हाण 287 कोटीची उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सहीनं मंजूर झालेली आहे. 287 कोटी रुपये त्याच्यासाठी आले होते. गंगापूर वैजापूरचा मराठवाडा वॉटर ग्रीड 1100 कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळात आले होते. आणि म्हणून बांधवांनो, ही महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं विकासासाठी, या संभाजीनगरच्या परिवर्तनासाठी आहे. आपण शिवसेना, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे उमेदवार आहे या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संविधान बचाव समितीचे सर्व टीम, कृष्ण बनकर आणि त्यांच्या सर्व ग्रुपच्या वतीने महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांना पाठिंबा दिलेला आहे.